नमस्कार, मी डॉक्टर शबरीला गोरे, सेज नॅचरोपॅथी डिटॉक्स क्लिनिक संभाजीनगर याची फाउंडर कन्सल्टंट नॅचरोपॅथ आणि इंटिग्रेटिव्ह मेडिसिन प्रॅक्टिशनर्स म्हणून गेली 8 ते 10 वर्ष झालं या क्षेत्रात कार्यरत आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस निसर्गापासून दूर चालला आहे आणि त्यामुळे जीवनशैली आधारित जे डिसीजेस आहेत ते खूप वाढत आहेत. जसं ओबेसिटी आहे, डायबिटीज आहे, थायरॉईड आहे, व्हेरिकोज वेन्स आहेत, फॅटी लिव्हर आहे, ॲसिडिटी आहे, पचनासंबंधित समस्या आहेत. तर या सगळ्या समस्या ह्या फक्त असं नाही आहे की तुम्ही जंक फूड खाताय किंवा खूप सारे अँटॅसिड्स घेताय किंवा रात्री जागरण करताय. या सगळ्या गोष्टी तर आहेत, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण निसर्गापासून दूर जातो आहे आणि माणसाचं शरीर हे चालण्यासाठी बनलेलं आहे. वी आर मेंट फॉर मोबिलिटी आणि ती मोबिलिटी खूप कमी झालेली आहे. तर आम्ही या सर्वांचा अभ्यास करून नेचर क्लब फिटनेस स्टुडिओ हैदराबाद यांच्या असोसिएशनमध्ये सेज नॅचरोपॅथी आणि डिटॉक्स क्लिनिक संभाजीनगर इथे एक कंप्लीट लाईफस्टाईल फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा आपण एक स्टुडिओ किंबहुना एक प्रोजेक्ट म्हणता येईल तुम्हाला, तो आपण सुरू करतो आहे. 10 एप्रिलला याची सुरुवात होणार आहे. तर ही एक फिटनेस संकल्पना अशी आहे ज्याला आपण फॅमिली फिटनेस म्हणू शकतो. तर फॅमिली फिटनेस का? कारण यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयवर्ष 5 ते 6 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी 80 वर्षांच्या आजी आजोबापर्यंत आमच्या फिटनेस क्लबमध्ये तुम्ही येऊ शकता. त्याचं कारण असं आहे की लहान मुलांना आता स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. डिजिटली ते खूप अटॅच झालेले आहेत. जसं आमच्याकडे काही क्लायंट्स येतात, मुलं आईवडिलांचं ऐकत नाही आहेत, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, अभ्यासावर लक्ष नाही आहे, चिडचिडेपणा वाढतो आहे, वजन वाढ होती आहे, चष्मा लागतो आहे लहान वयामध्ये. तर या सर्वांवरती आपण एक लहान मुलांसाठी सुद्धा एक फिटनेस आणि माइंडफुलनेसचा एक प्रोग्राम आपण डिझाईन केलेला आहे. लेडीज किंवा गृहिणींसाठी जसं हार्मोन बॅलन्सच्या समस्या आहेत, थकवा आहे, निद्रानाश आहे, सततची चिडचिड आहे, यावर फक्त गोळ्या औषधं हा उपाय नसून तर आपण एक कंप्लीट फिटनेस ज्यामध्ये आपण आहाराचं मार्गदर्शन करणार आहोत, जीवनशैलीचं मार्गदर्शन करणार आहोत, वेळोवेळी डिटॉक्स कसं करायचं, अगदी फिजिकल डिटॉक्स नाही, मेंटल डिटॉक्स, डिजिटल डिटॉक्स, हे सर्व आपल्या फिटनेस क्लबमध्ये आपण शिकवणार आहोत. सिनियर सिटीजन्सबद्दल बोलायचं झालं तर वयोमानानुसार आपला मसल मास कमी होतो, मोबिलिटी कमी होते, जॉईंट स्टिफनेस वाढतो, गुडघेदुखी बळावते, उठायला, बसायला, चालायला किंवा दररोजची कामं करायला त्यांना त्रास होतात. तर आपण त्यांना काय करतो या फिटनेस क्लबमध्ये फक्त व्यायाम करून घेत नाहीत तर त्यांना मेंटली काउन्सिलिंग पण करतो. सो यामुळं काय होतं की त्यांचं शरीर मन याच्यावर काम होतं आणि त्यामुळं ते आनंदी राहून आपण ज्या काही गोष्टी सांगतो त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बेस्डमधून आपण करून घेतो आणि ते ऐकतात पण. तर अशा पद्धतीचं सिनियर सिटीजन फिटनेस क्लब हा संभाजीनगरमधला पहिलाच फिटनेस क्लब असणार आहे, जो की सेज आणि नेचर लाईफस्टाईल क्लब या असोसिएशनमध्ये आपण सुरू करत आहोत. म्हणजे हा क्लब म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींवर काम करणारा फिटनेस क्लब असणार आहे. कारण फिजिकल फिटनेस म्हणजे फक्त असं नाही आहे की वॉक करणं, जिममध्ये जाणं, वजन उचलणं किंवा हेवी एक्सरसाइज करणं. तर निसर्गोपचाराची कल्पना किंवा नॅचरोपॅथी असं म्हणतं की तुम्हाला जर काम करायचं असेल तर शरीरावर न करता तितकंच काम तुमच्या मनावर, तितकंच काम तुमच्या आत्म्यावर, ह्या भावनांवर, ह्या सगळ्या गोष्टीवर जर काम झालं तर एक आपण त्याला कंप्लीट फिटनेस म्हणू शकतो. म्हणूनच सेज नॅचरोपॅथी आणि डिटॉक्स क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आलं आहे एक कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन लाईफस्टाईल आणि फिटनेस क्लब. आपल्या इथं कुठल्या आजारावर उपचार होतात आणि त्याच्या उपचाराची थिअरी कशी आहे? अच्छा, आपल्या क्लिनिकमध्ये ॲक्यूट डिसीजेस आणि क्रॉनिक डिसीजेस आणि लाईफस्टाईल डिसीजेस हे आपण सगळे कवर करतो. साधारणतः आपल्याकडे येणारे जास्त पेशंट्स हे लाईफस्टाईल डिसऑर्डरचे असतात. ॲसिडिटी आहे, पचनासंबंधीच्या समस्या आहेत, फॅटी लिव्हर आहे, डिॲडिक्शनचे पेशंट येतात आपल्याकडं, ज्यांना
दारू, सिगारेट हे सर्व सोडायचं आहे. मधुमेह आहे, लठ्ठपणा आहे, हार्मोन बॅलन्सच्या तक्रारी आहेत, त्यानंतर लहान मुलांचे जे काही आजार आहेत, पचनासंबंधित पण आहेत, पण टाईप 2 डायबिटीजसुद्धा त्यांच्यामध्ये आता वाढतो आहे, तीसुद्धा मुलं आपल्याकडे ट्रीटमेंटला येतात. महिला वर्ग सर्वात जास्त येतो, ज्यांना थायरॉईड, व्हेरिकोज वेन, त्यानंतर हार्मोनच्या समस्या आहेत, गायनेकोलॉजिकल सगळे डिसऑर्डर्स आपण इथे कव्हर करतो. तर आपल्या ट्रीटमेंटमध्ये आणखीन एक स्पेशालिटी म्हणजे आपण नी जॉईंट स्पाईनवरती काम करतो आणि आपण ऑपरेशन्स टाळतो. नैसर्गिक मार्गाने आपण ही ट्रीटमेंट करतो. तर आपल्या इथे ट्रीटमेंट होते म्हणजे काय होते नेमकं, तर आपण काय करतो की डिटॉक्समध्ये आपली स्पेशालिटी आहे. ऑर्गन वाईज डिटॉक्स करणारं संभाजीनगरमधलं हे पहिलं क्लिनिक आहे. किडनी डिटॉक्स आहे, लिव्हर डिटॉक्स आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा डिटॉक्स आहे, तुमचा लंग डिटॉक्स आहे. तर ज्याला जो त्रास आहे, त्या सिस्टीमचा जो त्रास आहे, तर डायरेक्ट आपण सिस्टिमॅटिक असेसमेंट करून त्याच्यानंतरच मॉडर्न मेडिसिनचा पण याच्यामध्ये भाग असतो, डायग्नोसिस मेथड्स, आणि त्यानंतर आपण ट्रीटमेंट स्टार्ट करतो. सेकंड, आपलं डाएट इज अ मेडिसिन हे खूप महत्त्वाचं असतं. तर आहार हेच औषध म्हणून आपण रुग्णांना ती पूर्ण थेरपी देत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा थेरपी स्टार्ट होते तर डेली आमच्याकडं पेशंट 10 ते 15 दिवस क्लिनिकला येतो. त्याच्यामुळं त्याची काउन्सिलिंग होते, थेरपी होते. थेरपीमध्ये मड थेरपी आहे, डिटॉक्स थेरपी आहे, इन्फ्रारेड थेरपी आहे, मर्म थेरपी आहे, त्याच्यासोबत अभ्यंग, धारा, अशा छोट्या छोट्या ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, अशा बऱ्याच थेरपी इथे होतात. तर प्रत्येकाच्या आजारानुसार ह्या थेरपी आपण कस्टमाइज करतो. आणि मेडिसिन पार्टमध्ये आपण हार्बोलॉजी प्रोटोकॉल म्हणून जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करतो. सो मेडिसिनमध्ये ॲज सच आपले मेडिसिन्स असं न राहता जास्तीत जास्त पंचतत्वांचा वापर, हवा, पाणी, आहार हेच आपण शुद्ध करून कसं घ्यायचं हे शिकवलं जातं. आणि त्याद्वारेच औषधाविना उपचार ज्याला आपण म्हणतो तेच निसर्गोपचार इथे केले जातात. पंचतत्व सर्वीकडेच शिकवलं जातं आहे आणि प्रत्येकजण म्हणतो आमच्याकडे, तर तुमच्याकडे वेगळं पण काय असं? अच्छा, वेगळे पण असं आहे की आपण डायग्नोसिस आधी जे करतो त्यामध्ये आपण असं म्हणतो की जो काही आजार आहे त्या प्रत्येक आजार जो काही सिस्टीमशी रिलेटेड आहे, भले तो आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपली तुमची पोटाची सिस्टीम, तर त्याच्यामध्ये आतडे आहेत, त्यानंतर स्वादुपिंड आहे, यकृत आहे, पण त्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं सगळीकडे तुमच्या पेशी आहेत, रक्त आहे, व्हेसल्स आहेत. ओके, सो आपण तिथंपर्यंत जातो, त्याचं पूर्ण परीक्षण करून घेतो. आपल्या डायग्नोसिसच्या मेथड्स आहेत त्या सगळ्या. त्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली कळतं ह्याची बॉडी ॲसिडिक आहे का, ह्याची बॉडी मध्ये पॅरासाईट जास्त आहेत, इम्बॅलन्सेस कुठे आहेत, कोलोनमध्ये घाण साचून राहिलेली आहे का. सो डिटेलमध्ये डायग्नोसिस होतं यामध्ये. आणि मग त्यानुसार त्याला कोणत्या तत्वाची ट्रीटमेंट दिली पाहिजे. जसं की आता मधुमेह, स्थूलता जास्त वाढते, मेद जास्त चढलेला असतो, कफाचं प्रमाण हे जास्त वाढतं, तर तो पृथ्वी तत्व रिलेटेड आजार आहे. मग त्या एलिमेंटच्या थेरपीज आपण इथं करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे हे आपल्याला पृथ्वी तत्वातून भेटत असतात. त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेचे काही व्यायाम प्रकार असतात, ते त्या रुग्णाला देणं. त्यानंतर पाठीवर झोपून करण्याचे व्यायाम असतात, ते त्या रुग्णाला शिकवणं. तशा प्रकारचे मड पॅक किंवा तशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या लेप थेरपी, लपेट थेरपी वगैरे त्याला करणं. तर असे त्याच फक्त पर्टिक्युलर एलिमेंटला आपण ॲक्टिव्ह करतो. आणि बाकी एलिमेंट्स हळूहळू मग डायट आहे, हवा पाण्यातला बदल आहे, अल्कलाईन वॉटर थेरपी आहे आपली, म्हणजे वॉटर इज अ मेडिसिन म्हणून आपण त्याला सांगतो की कशा पद्धतीनं तुला पाणी कुठून घेतलं पाहिजे, अल्कलाईन पाणी कसं बनवून पिलं पाहिजे हे आपण त्याला सांगतो. हवा असेल तर त्याला फिरायला स्वच्छ हवेत पाठवणं कधी. आणि ब्रिदिंगच्या टेक्निक्स आपण त्याला शिकवतो. प्राणायाम न शिकवता एक टेक्निक शिकवतो, त्याला पर्टिक्युलर तेवढीच गरज असते तेवढंच शिकवतो. व्यसनाधीनता तुम्ही म्हणता व्यसनाधीनतावर पण शिकवलं जातं आहे. व्यसनाधीनता किती प्रमाणात कमी होती आपल्याकडे आल्यानंतर? भरपूर ठिकाणी असं व्यसनमुक्ती केंद्र काढलेलं आहे, याच्यावर काय परिणाम? आता जर क्रॉनिक असेल, त्याचं खूपच वर्षापासून तो पीत असेल, तर त्याला आधी आमच्याकडं 10 दिवस तरी काउन्सिलिंग केली जाते. कारण मेंटल हेल्थवर जेवढं काम होईल त्याची इच्छा आधी सोडण्याची आपण तयार करून घेतो याच्यामध्ये. कारण ही नॅचरल ट्रीटमेंट आहे, आपण काही कुठले मेडिसिन्स वगैरे त्याला देत नाही आहेत. सेकंड आहे की आपण जे हार्बोलॉजी प्रोटोकॉल वगैरे आपण जे हे करतो, तर त्याच्यात मेन असतं की त्याची
क्लिन्झिंग करून घेतो. लिव्हर क्लिन्झिंग हा महत्त्वाचा विषय असतो अल्कोहोलिक पेशंट असतील, कारण सर्वात जास्त ताण हा लिव्हरवर आलेला असतो. जो काही व्यसनाधीनता वाढलेली असते किंवा जर स्मोकिंग वगैरे करणारे पेशंट आहेत तर त्याचा लंगवर जास्त परिणाम होतो, त्याचं व्हिटॅमिन सी कमी होतं आणि त्याला जास्त त्रास व्हायला लागतो, तर त्याचा लंग डिटॉक्स होतो. सो डिटॉक्सच्या प्रोसिजरमध्ये काय होतं, जसं त्याचं शरीर हलकं होऊन जातं आणि सगळं विसर्जन होऊन जातं शरीरातल्या टॉक्सिनचं, जो काही टॉक्सिक मॅटर आता ॲक्युम्युलेट झालेला आहे तसं त्याला हलकं वाटायला लागतं आणि त्यानंतर त्याची बॉडीची ॲसिडिटी मॅनेज व्हायला लागते.